ओके. आज आपण अ, प्रामुख्याने दोन गोष्टी बघणार आहोत. एक आहे ते इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीबद्दल आपण पहिला एक अर्धा तास इन्फॉर्मेशन सिक्युरिटीबद्दल चर्चा करणार आहोत. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि काही सायबर क्राईम्स मी काल सांगितले होते. तर आज त्याच्याशी संबंधित काही सायबर क्राईम्स आपण आज थोडेसे बघणार आहोत. आणि दुसरा जो हाफ आहे, म्हणजे दुसरा हाफ एन आवर जो आहे, अर्धा तास जो आहे, त्याच्यामध्ये आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हा एक नवीन विषय आज त्याच्यामध्ये आपण सुरू करणार आहे. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीबद्दल आपण थोडीशी पहिल्यांदा चर्चा करू. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हा विषय मला असं वाटतं की आपल्या सर्वांना काही नवीन नाही आहे. कारण सगळेजण आपण बँकेत काम करताय आणि तुमच्याकडं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी ही तुमच्या बँकेची तुमच्याकडं असणार आहे. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती जणांनी आहे का, पहिली गोष्ट इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी आहे का बँकेची, आणि असेल तर ती वाचली आहे का? मला उत्तर अपेक्षित आहे. बँकेची इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी आहे का, आणि असेल तर ती वाचलेली आहे का? हॅलो सर, आहे सर, पण आम्हाला माहिती नाही सर. असं शक्यच होणार नाही. तुमच्याकडं शाखेमध्ये आलेली असणार आहे त्या पॉलिसीची माहिती. त्या पॉलिसीची प्रत तुमच्याकडे आलेली असते. तुमच्या शाखा अधिकाऱ्यांनी तुम्हाला ती प्रत्येकाला देणं अपेक्षित आहे. तुमच्यापैकी कोणी शाखा अधिकारी असेल तर त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या इतर कर्मचाऱ्यांना, इतर साथीदारांना ती पॉलिसी द्यायची. ती द्यायची नाही, फक्त इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी देऊन त्याच्यावरती कंप्लायन्स घ्यावा लागतो आपल्याला, की ही पॉलिसी मी वाचली आणि मी त्या पॉलिसीचं पालन करेन, म्हणजे त्या धोरणाचं मी पालन करेन, असं एक कंप्लायन्स त्या प्रत्येक एम्प्लॉईकडनं आपल्याला घ्यावं लागतं. तर पहिली गोष्ट, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊ. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला माहितीची सुरक्षितता असं म्हणतो. माहितीची सुरक्षितता ही 3 गोष्टींच्या भोवती आधारित आहे. आपलं जसं आपण कुठलंही बाकीचा ॲसेट असेल, तो आपलं घर असेल, गाडी असेल, काही आपलं आपण ज्याला ॲसेट म्हणतो, म्हणजे ज्याला व्हॅल्यू आहे, त्याची सुरक्षितता, त्याची सुरक्षेची काळजी आपण नेहमी घेतो. आज आज अशी परिस्थिती आहे की इन्फॉर्मेशन ही सुद्धा आपल्यासाठी ॲसेट आहे. आपल्यासाठी म्हणजे मी आता आपल्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलतोय. आपल्या वैयक्तिक तर आहेच आहे, पण आपल्या संस्थेसाठी सुद्धा संस्थेची जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ही इन्फॉर्मेशन माहिती ही संस्थेच्या दृष्टीनं संस्थेच्या दृष्टीनं एक ॲसेट आहे. आता आपण जशी आपल्या गाडीची सुरक्षेची काळजी घेतो, म्हणजे आपण त्याच्यावरती गाडी जी आपण आहे ती आपण पार्किंगमध्ये लावतो. त्यानंतर त्याला दरवाजा आहे का नाही, दरवाजा लावला का नाही आपण गाडीची, त्याची खात्री आपण करून घेतो. नुसताच दरवाजा लावत नाही तर त्या दरवाजाला लॉक असतं, म्हणजे जेणेकरून कोणी उघडून आतमध्ये जाऊ नये, आतल्या गोष्टींची चोरी होऊ नये, ह्याची काळजी आपण त्याच्यामध्ये घेतलेली असते. आपण गाडीच्या गॅरेजच्या तिथं CCTV बसवतो. या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मली करतो. म्हणजे आपण ज्यावेळी गाडीच्या काळजीबद्दल आपण ज्यावेळी बोलतो, आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये सुरक्षेची व्यवस्था केलेली असते. तिथं सिक्युरिटी गार्ड असतो, CCTV कॅमेरे असतात, अशा अनेक गोष्टी असतात. आपण आग लागली तर त्याची यंत्रणा आपल्याकडं तिथं उपलब्ध असते. तर अशा या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेत असतो. ही जशी आपण इतर ॲसेटच्या बाबतीत काळजी घेतो, तसं इन्फॉर्मेशनच्या बाबतीत, म्हणजे माहितीच्या बाबतीत काय धोके संभवतात ह्याची काही कुणाला कल्पना आहे का? माहिती आपली जी असते त्या माहितीमध्ये मुख्यत्वे 3 गोष्टी असतात. त्याला आपण म्हणतो CIA. C फॉर कॉन्फिडेन्शियालिटी, म्हणजे माहितीची गोपनीयता एक. C फॉर कॉन्फिडेन्शियालिटी. I फॉर इंटिग्रिटी, म्हणजे त्या माहितीची अखंडितता आपण म्हणू. त्या अखंडितता म्हणण्यापेक्षा एकात्मिकता आपण त्याला असं म्हणू, इंटिग्रिटी. आणि A फॉर अवेलेबिलिटी, म्हणजे त्याची उपलब्धता. तर आपल्या माहितीला धोका ह्या 3 गोष्टीतनं संभवू शकतो. म्हणजे माहितीची गोपनीयता, त्याची इंटिग्रिटी म्हणजे एकात्मिकता, त्या माहितीची एकात्मिकता,
आणि तिसरी गोष्ट त्याची अवेलेबिलिटी. या 3 माध्यमातून, ह्या 3 प्रकारे आपल्या माहितीला धोका संभवतो. हा धोका कशाच्या माध्यमातून ह्याला संभवतो, तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी कारणीभूत होऊ शकतात. इकडे स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला. तर ह्याला आपण म्हणतो सिक्युरिटी थ्रेट्स, म्हणजे आपल्या माहितीला धोका ह्या गोष्टीपासून संभावू शकतो. त्यातलं पहिली गोष्ट आहे, त्याला आपण म्हणतो, तुम्ही हे शब्द ऐकले असतील कदाचित, त्याला आपण म्हणतो ऍडवेअर, मॅलवेअर, फर्मवेअर. हे सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात बऱ्याच वेळा. तर ह्याच्यामध्ये मॅलवेअर म्हणजे काय? हा एक व्हायरसचा, कम्प्युटर व्हायरसचाच प्रकार आहे. मॅलवेअरच्या नंतर जे दिलेलं आहे ते कम्प्युटर व्हायरस. कम्प्युटर व्हायरसमध्ये अनेक प्रकार आहेत. एक असतो डिस्ट्रक्टिव्ह टाईपचा व्हायरस आणि दुसरा असतो नॉन डिस्ट्रक्टिव्ह टाईपचा व्हायरस. आणि कम्प्युटर व्हायरसेसचं क्लासिफिकेशन जे आहे ते आपण ह्या पद्धतीनं करू शकतो की त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो मॅलवेअर. मॅलवेअरचा अर्थ काय? की असा व्हायरस हा काय? बेसिकली व्हायरस इज अ कम्प्युटर प्रोग्राम. त्याला मॅलवेअर का म्हणतात? कारण हा प्रोग्राम काय करतो की हा प्रोग्राम आपल्याला डिस्टर्ब करतो किंवा काही वेळा माहिती आपली डिस्ट्रॉय पण करतो. तर पहिली गोष्ट सगळ्यात आपण ही लक्षात ठेवायची की कम्प्युटर व्हायरस म्हणजे काय? तर कम्प्युटर व्हायरस हा एक प्रोग्राम आहे. बेसिकली कम्प्युटर लँग्वेज वापरून लिहिलेला हा प्रोग्राम आहे. तर ह्या व्हायरसमध्ये हे सगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मॅलवेअर म्हणतो आपण, वर्मवेअर म्हणतो, हे सगळे प्रकार आहेत त्याच्यामधले. तर कम्प्युटर व्हायरस हा एक प्रोग्राम आहे. आता मॅलवेअर म्हणजे काय? तर मॅलवेअर म्हणजे असा प्रोग्राम की ज्या प्रोग्राममुळे आपल्या कम्प्युटरला किंवा कम्प्युटरमध्ये साठवलेल्या माहितीला धोका पोहोचू शकतो. त्याला आपण म्हणतो मॅलवेअर. तसंच आणखीन एक प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो वर्म. आता इथं कम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये वर्मवेअर म्हणतो आपण किंवा स्पायवेअर म्हणतो. हा स्पाय शब्द तुम्हाला कदाचित माहिती असेल. हे हा स्पायवेअर हा सुद्धा एक व्हायरसचाच प्रकार आहे. हा व्हायरस काय करतो की हा आपल्या कम्प्युटरवरती आपल्याला नकळत आपल्या कम्प्युटरवरती हा प्रोग्राम स्टोअर केला जातो. आणि हा प्रोग्राम काय करतो की आपण ज्या काही गोष्टी आपल्या कम्प्युटरवरती करत असतो त्या गोष्टीवरती हा प्रोग्राम जो असतो हा नजर ठेवून असतो. आणि आपल्या माहिती विना आपल्याला माहीत न होता आपण करत असलेल्या गोष्टी म्हणजे आपला युजर आयडी, आपला पासवर्ड, आपल्या अकाउंटच्या बद्दलची माहिती, ही अशी आपली जी गोपनीय माहिती असते, ही माहिती आपल्या नकळत बाहेर पाठवण्याचं काम या स्पायवेअर कडून केलं जातं. म्हणजे हा एक प्रोग्रामच आहे बेसिकली. तर हा स्पायवेअर प्रोग्राम काय करतो की आपल्या कम्प्युटरवरनं आपली गोपनीय माहिती जी आहे ती गोपनीय माहिती बाहेरच्या व्यक्तीला पाठवण्याचं काम हे स्पायवेअर करतं. तर हा पण एक प्रकारचा व्हायरस आहे, कम्प्युटर व्हायरस आहे. हे स्पायवेअर हा जो प्रकार आहे हा दोन्ही माध्यमातून होऊ शकतो. हा हार्डवेअरच्या माध्यमातूनही होऊ शकतो आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून म्हणजे प्रोग्रामच्या माध्यमातूनही होऊ शकतो. हार्डवेअर जे असतं म्हणजे जे डिव्हाइस असतं त्याला म्हणतो आपण की लॉगर असं एक डिव्हाइस असतं. छोटंसं एक डिव्हाइस असतं. आपण आपल्या मोबाईलमध्ये जी पिन टाकतो ना आपण ह्याची ऑडिओ केबल आपण जी टाकतो त्याच्या समोर जी पिन असते छोटीशी आपण, ओके, तेवढ्या पिन एवढा त्याचा साईज असतो छोटासा. आणि हे जी पिन असते ही पिन आपल्या कम्प्युटरच्या मागच्या बाजूला जिथं आपला कीबोर्ड फिट होतो, कीबोर्डची केबल जिथं फिट होते तिथं ही पिन लावली जाते. आणि ही पिन म्हणजे काय असतं? ही की लॉगर असतं बेसिकली. आपण प्रत्येक की जी टाईप करतो आपल्या कीबोर्डवरती ही की त्याच्यावरती रेकॉर्ड केली जाते. आणि आपलं मशीन ज्यावेळी इंटरनेटला कनेक्ट होतं त्यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून आपली ही गोपनीय माहिती ही बाहेरच्या व्यक्तीला, फिरायत व्यक्तीला त्याच्यामधनं पाठवली जाते. तर हा जो प्रकार आहे ह्याला आपण म्हणतो स्पायवेअर. हा एक व्हायरसचाच एक हा प्रकार आहे. आणखीन एक प्रकार जो आहे त्याला आपण म्हणतो ट्रोजन हॉर्स किंवा ट्रोजन हॉर्स हा एक कन्सेप्ट आहे बेसिकली. पण ट्रोजन टाईपचा व्हायरस आपल्याला बघायला मिळतो. हा ट्रोजन म्हणजे काय असतं बेसिकली? हे एक टाइम बॉम्ब सारखं हा प्रोग्राम असतो.
म्हणजे हा एक ठराविक इन्सिडेन्सला, ठराविक ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर हा ट्रोजन, हा व्हायरस जो आहे, हा प्रोग्राम आहे, हा ऍक्टिव्हेट होतो. तुम्ही एक व्हायरसचं नाव ऐकलंय की नाही मला करायची माहिती नाही. त्या व्हायरसचं नाव आहे फ्रायडे द 13th. ह्या ह्या हे पिक्चरचं नाव नाही आहे, हे व्हायरसचं नाव आहे, फ्रायडे द 13th. तर फ्रायडे द 13th हा व्हायरस जो आहे, हा काय होतो की हा फ्रायडे आणि 13 तारीख हे कॉम्बिनेशन जर एकत्र आलं, म्हणजे कुठल्याही एका शुक्रवारी जर 13 तारीख आली, तर हा व्हायरस ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट होतो. आणि हा व्हायरस काय करतो, तर आपल्या संगणकावरती, आपल्या कम्प्युटरवरती उपलब्ध असलेली सगळी माहिती ही डिलीट करून टाकतो त्याच्यामध्ये. तर हा जो प्रकार आहे, हा टाइम बॉम्ब सारखं काम करतो. टाइम बॉम्ब काय होतो की एक टाइम सेट केलेला असतो त्या टाइम बॉम्ब मध्ये, आणि त्या पर्टिक्युलर टाइमला, तो पर्टिक्युलर टाइम त्या घड्याळामध्ये झाला की त्या बॉम्बचा स्फोट होतो. एक्झॅक्टली तसंच काम या ट्रोजन प्रकारच्या व्हायरसच्या माध्यमातून केलं जातं. तर ह्या व्हायरसचं स्पेशालिटी काय, याचं वैशिष्ट्य काय, की हा व्हायरस हा एक ठराविक इन्सिडन्स नंतर, ठराविक ऍक्टिव्हिटी नंतर हा व्हायरस ऍक्टिव्हेट होतो. तर तुम्हाला त्याचं मी उदाहरण सांगितलं की फ्रायडे द 13 म्हणजे फ्रायडे आणि 13 तारीख असं एकत्र आलं तर हा व्हायरस ऍक्टिव्हेट होतो. असे अनेक प्रकारचे व्हायरसेस आहेत. काही व्हायरसेस आहेत ते नॉन डिस्ट्रक्टिव्ह व्हायरसेस आहेत. एक व्हायरस आहे, त्या व्हायरसचं नाव आहे रेनड्रॉप्स. या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की हा व्हायरस जर तुमच्या सिस्टमवरती आला, तुमची सिस्टम जर याच्यानं इन्फेक्ट झाली, तर तुमच्या स्क्रीनवरती असलेलं प्रत्येक कॅरेक्टर हे असं पावसाचं थेंब पडल्यासारखं टप 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 खाली खाली पडणार. या व्हायरसचं नाव आहे रेनड्रॉप. आता हा व्हायरस डिस्ट्रक्टिव्ह आहे का, तर नाही, हा नॉन डिस्ट्रक्टिव्ह प्रकारच्या व्हायरस प्रकारात मोडतो. पण होतं काय की आपण काम करत असताना जर असं सुरू झालं की एक प्रत्येक कॅरेक्टर वरनं, स्क्रीनवरनं टपकन पडते आणि खाली टास्कबारवरती ते साठवलं जाते, म्हणजे तिथं दिसतंय आपल्याला असं ढीग पडलेला, तर हे डिस्टर्ब करतं आपल्याला. तर हे डिस्टर्बिंग आहे, म्हणजे हे डिस्टर्बिंग प्रकारचे प्रोग्राम आहे. म्हणजे ह्याच्यातनं आपला डेटा तर जात नाही, पण आपलं काम जे आहे त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. तर अशा अशा पद्धतीचे अनेक व्हायरसेस आपल्याला बघायला मिळतात. लाखो व्हायरसेस आपल्याला या IT फील्डमध्ये आहेत. आणखीन एक आहे व्हायरस, त्या व्हायरसचं नाव आहे मॅडोना. मॅडोना आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. तर हा व्हायरस जर तुमच्या सिस्टमवरती आला तर तुम्हाला मॅडोना तुमच्या स्क्रीनवरती गाणं म्हणताना आणि डान्स करताना दिसेल. आणि आपण कुतूहलानं त्याच्याकडे बघत राहतो की हे पिक्चर कसं काय आपोआप सुरू झालं आपल्या स्क्रीनवरती. आणि हे आपण बघत असताना तो तो प्रोग्राम काय करतो की आपल्या हार्ड डिस्कवरचा जो संपूर्ण डेटा आहे, हा डेटा डिलीट करून टाकतो. तर असे अनेक प्रकारचे व्हायरसेस आहेत. तर ह्या व्हायरसेसमुळं मी मगाशी तुम्हाला जे सांगितलं की कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी, त्यातले कॉन्फिडेन्शियलिटी आणि अवेलेबिलिटीला धोका निर्माण करण्याचं काम हे कम्प्युटर व्हायरसेसमुळे होऊ शकतं. कसं, तर मी तुम्हाला सांगितलं की स्पायवेअर जे आहे तो आपली गोपनीय माहिती बाहेर पाठवतो, त्यामुळं गोपनीयतेला धोका त्याच्यामधून निर्माण होतो. आणि माहितीची अवेलेबिलिटी म्हणजे आपल्याला हवी असेल त्यावेळी ती माहिती मिळाली पाहिजे आपल्याला. आता एखाद्या व्हायरसने आपलं हार्ड डिस्क समजा क्रॅश करून टाकली, हार्ड डिस्कवरचा डेटा संपूर्ण उडवून टाकला, तर आपल्याला ती माहिती मिळेल का, तर त्याचं उत्तर आहे नाही, आपल्याला ती माहिती मिळणार नाही. म्हणजे त्या माहितीची अवेलेबिलिटी त्यामुळे धोक्यात आली. तर हे अशा प्रकारचे व्हायरसेस आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर कम्प्युटर व्हायरसेस मधून हा धोका निर्माण होऊ शकतो. इंटिग्रिटी, काही व्हायरसेस आहेत. तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल त्याच्यामध्ये की अर्थात त्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरने ते पर्पजली केलेलं असतं. पण असे काही व्हायरसेस आहेत की ते व्हायरसेस काय करतात की तुमच्या डॉक्युमेंट, म्हणजे तुमच्या वर्ड डॉक्युमेंटवरती त्याचा परिणाम होतो. तुम्हाला जर 3 इडियट पिक्चर तुम्ही बघितला असेल तर तिथं त्याच्यामध्ये तुम्ही एन्जॉय केला असेल तो मुवमेंट, त्यातला जो आहे तो सीन जो आहे तो व्हायरस काय करतो की तुमच्या वर्ड डॉक्युमेंटला त्याचं इन्फेक्शन जर झालं, तर तुमच्या सगळ्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये जिथं जिथं तुम्ही सर लिहिलं असेल त्या सरला इडियट करून टाकतो. बघा किती
किती डेंजरस हा व्हायरस आहे. तर अशा अनेक प्रकारचे व्हायरसेस आहेत आणि ह्या व्हायरसेस पासून मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्या माहितीच्या गोपनीयतेला आणि माहितीच्या उपलब्धतेला या दोन्हीलाही धोका संभवतो. म्हणून आपण काय करतो की त्याच्यावरती एक उपाय म्हणून जसं आपण आपल्या कारची जशी सुरक्षेची काळजी घेतो तसं आपल्याकडे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणजे व्हायरसवरती मात करायला व्हायरसवरती म्हणजे व्हायरसवरती 100% प्रोटेक्शन नाही आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं याच्याबद्दल की जगभरात कुठलंही सिक्युरिटी सोल्युशन असं नाही की जे तुम्हाला 100% गॅरंटी देईल किंवा 100% सिक्युरिटी प्रोव्हाइड करेल. असं कुठलंही सोल्युशन जगात नाही. तर व्हायरसेसवरचं म्हणजे व्हायरसेसवरती उपाय हा 100% नाही आहे. कारण रोज नवीन नवीन व्हायरस त्याच्यामध्ये येतात. तर आपलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जे असतं तुम्हाला माहिती असेल की अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे आपल्याला रेग्युलरली अपडेट करावं लागतं. त्याचे जे पॅचेस असतात ते डाउनलोड करावे लागतात. हे तुमच्या शाखेमध्ये होत असणार आहे रोज. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. ही माहिती करून घ्या की तुमच्या कम्प्युटरवरती तुमच्या ब्रँचमध्ये असलेल्या सर्व्हरवरती हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेटेड आहे की नाही हे बघणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बघितल्या पाहिजेत की अँटीव्हायरस सॉफ्टवेअर काय करतं की हे व्हायरसेसचं इन्फेक्शन जर आपल्या सिस्टमवरती झालं असेल तर ते इन्फेक्शन काढून टाकण्याचं काम हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर करत असतात. ह्याच्यामध्ये आणखीन एक शब्द वापरला जातो बऱ्याच वेळा जो आजकाल खूप प्रचलित झालेला आहे त्याला आपण म्हणतो क्वारंटाईन. म्हणजे काय की अँटीव्हायरस सॉफ्टवेअरला असं लक्षात आलं की हा पर्टिक्युलर प्रोग्राम म्हणजे व्हायरस जो आहे तो हा व्हायरस आहे बेसिकली म्हणजे हा डेंजरस आहे आपल्या सिस्टमच्या दृष्टीनं आणि त्याचं सोल्युशन समजा त्या अँटीव्हायरसकडे नसेल ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम त्यावेळी जर त्याच्याकडं त्याचं सोल्युशन नसेल तर त्या प्रोग्रामला बाजूला काढून ठेवलं जातं. या कोरोना व्हायरसमुळे हा शब्द खूप परिचित झालाय क्वारंटाईन. म्हणजे काय की त्याला बाजूला ठेवणे. जो मॅलिशियस प्रोग्राम आहे मॅलवेअर टाईपचा व्हायरस आहे प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामला बाजूला काढून ठेवलं जातं आणि ज्यावेळी त्याच्यावरचं सोल्युशन तयार होईल म्हणजे लस तयार होईल त्यावेळी ती लस त्याच्यावरती अप्लाय करून ते क्लीन केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला धोका संभवतो. इथं तुम्ही आणखीन एक गोष्ट इथं दिसत असेल तुम्हाला त्याला आपण म्हणतो बॉटनेट. बॉटनेट म्हणजे काय की हा एक प्रकारचा अटॅक आहे आपल्या सिस्टमवरती केला जाणार. आपण आता नंतर बघणार आहोत त्याला आपण म्हणतो डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक DOS. हा एक प्रकारचा सायबर क्राईम आहे किंवा सायबर अटॅक आहे. तर ह्या डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक मध्ये काय होतं की आपल्या सिस्टमला अननेसेसरीली बिझी ठेवलं जातं. थोडक्यात तुम्ही काहीतरी काम करताय आणि तुम्हाला दर 5 मिनिटांनी येऊन एखादा तुमचा शिपाई जो आहे तो जस्ट येऊन तुम्हाला काहीतरी मेसेज देतो. त्या मेसेजला काही अर्थ नाही म्हणजे तो मेसेज कामाचा नाही पण तो दर 5 मिनिटांनी येऊन तुम्हाला काहीतरी तुमच्याशी बोलतोय काहीतरी मेसेज देतोय. थोड्या वेळानंतर तुमची रिॲक्शन काय होईल तर तुम्ही चिडाल त्या व्यक्तीवरती त्या तुमच्या पिऊनवरती. त्याला काय डिस्टर्ब करतोयस मला सारखं मला काम करू देशील का नाही. तर हाच प्रकार ज्यावेळी कम्प्युटरच्या बाबतीत घडतो त्याला आपण म्हणतो डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. म्हणजे कम्प्युटरला त्याची रेग्युलर सर्व्हिस जी आहे क्लायंटला देण्याची जी सर्व्हिस आहे त्या देण्यापासून रोखणे त्याला आपण म्हणतो डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. तर हा डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक 2 माध्यमातून केला जातो. डिनायल ऑफ सर्व्हिस आणि त्याचाच आणखीन एक ऍडव्हान्स जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो DDoS डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. तर हा जो डॉस अटॅक आहे डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक जो आहे हा या बॉटनेटच्या माध्यमातून केला जातो. म्हणजे काय की एक सिस्टम अशी केली जाते की ती सिस्टम अननेसेसरीली तुमच्या सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवत राहील. तुम्हाला पिंग शब्द माहिती असेल पिंग कमांड कदाचित माहिती असेल. ही पिंग कमांड आपण ज्यावेळी एखाद्या दुसऱ्या कम्प्युटरला देतो त्यावेळी आपण काय करतो की हॅलो म्हणण्यासारखं आहे. बेसिकली एक कम्प्युटर दुसऱ्या कम्प्युटरला हॅलो म्हणण्यासारखं आहे. पिंग करणे म्हणजे हॅलो करणे. तर सतत जर तो एक कम्प्युटर त्या दुसऱ्या सर्व्हरला किंवा कम्प्युटरला पिंग करत राहिला तर अननेसेसरी त्याला उत्तर देण्यामध्ये तो कम्प्युटर बिझी राहतो. आणि ज्या जेन्युइन युजर्स आहेत ज्यांना त्या कम्प्युटरनी सर्व्हिस देणं अपेक्षित आहे त्या कम्प्युटर्सला किंवा क्लायंट्सला त्याची सर्व्हिस मिळत नाही त्या सर्व्हरची. तर हा जो प्रकार आहे हा बॉटनेटच्या माध्यमातून केला जातो. तर बॉटनेट म्हणजे काय की एका पर्टिक्युलर मशीनवरनं अननेसेसरली सर्व्हरवरती रिक्वेस्ट पाठवत राहणे आणि त्या सर्व्हरला बिझी ठेवायचं.
फालतूच्या कामामध्ये. तर हे जे आहे ह्याला आपण म्हणतो डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. आता ह्याचाच थोडासा ऍडव्हान्स प्रकार काय आहे की ह्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. म्हणजे एका मशीनवरनं रिक्वेस्ट पाठवण्याऐवजी अशी 10 मशीन तयार करायची नेटवर्कमध्ये आणि त्या 10 मशीनवरनं त्या सर्व्हरवरती हॅलो हॅलो करत राहायचं. जस्ट इमॅजिन करा तुम्ही की काय होईल त्या सर्व्हरचं. 10 मशीनकडनं सतत हॅलो 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 केलं जातं. तर तो सर्व्हर जो आहे तो त्या इतर क्लायंट्सला ही सर्व्हिस आपली देऊ शकेल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर हा जो प्रकार आहे ह्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक. आणखीन एक प्रकार हा जो खूप कॉमन आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की त्याला आपण म्हणतो फिशिंग अटॅक. फिशिंग म्हणजे काय की हे आपलं मासेमारी आपण जे करतो दॅट इज FISHING फिशिंग. इथलं जर स्पेलिंग तुम्ही बघितलं तर हे स्पेलिंग आहे PHISHING फिशिंग. कन्सेप्ट तोच आहे. तिथं जो कन्सेप्ट आहे की मासा गळाला लावणं हाच कन्सेप्ट इथं पण आहे फिशिंग मध्ये. इथं होतं काय की तुम्हाला एक मेल येतो आणि त्या मेलमध्ये लिहिलेलं असतं की असा हा मेल जो आहे हा अमुक अमुक एका बँकेच्या कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंटकडनं आहे आणि तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि एक छोट्याशा सर्व्हेमध्ये भाग घ्या किंवा तुमची जी पर्सनल माहिती आहे ती अपडेट करा. तुम्ही काय करता की त्या पर्टिक्युलर लिंकवरती क्लिक करता आणि लिंकवरती क्लिक केल्यावर आणखीन एक विंडो ओपन होते आणि त्या पर्टिक्युलर विंडोमध्ये तुम्हाला तुमच्या बँकेची वेबसाईट दिसते. म्हणजे तुमची ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेची वेबसाईट तुम्हाला दिसते. मग तुम्ही तिथं जाऊन तुमचा युजर ID देता, पासवर्ड देता आणि नंतर पुढे एका पर्टिक्युलर लेवलला गेल्यानंतर, पर्टिक्युलर एका स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला एक एरर येते. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं की काहीतरी तुमच्या नेटवर्कला प्रॉब्लेम आला असेल म्हणून आपण इथं काय करतो, ह्या उजव्या बाजूला जाऊन हे क्लोज बटन क्लिक करून आपली विंडो बंद करून टाकतो. पण हे तुम्ही ज्यावेळी केलेलं असतं ऑलरेडी, ते करत असताना तुम्ही एक ब्लंडर केलेलं असतं, म्हणजे घोडचूक तुम्ही केलेली असते. ती काय की आपण इथं बघितलेलं नसतं ह्या ऍड्रेस बारमध्ये. तर ही मंडळी काय करतात, फिशिंग अटॅक करणारी मंडळी काय करतात की तुमच्या बँकेसारखीच डुप्लिकेट दिसणारी वेबसाईट त्यांनी तयार केलेली असते. म्हणजे तुमचं खातं समजा HDFC बँकेमध्ये आहे किंवा ICICI बँकेमध्ये आहे किंवा SBI मध्ये आहे, तर SBI सारखीच दिसणारी साईट त्यांनी बनवलेली असते. तुम्हाला कळणार पण नाही की ती खरी SBI ची वेबसाईट आहे का डुप्लिकेट वेबसाईट आहे. ते तुम्हाला कधी कळेल जर तुम्ही ह्या ठिकाणी केअरफुली बघितलं तर कळेल. ओके, अदरवाईज तुमच्या ते लक्षात येणार नाही. तुम्ही काय केलेलं असतं की तुमचा युजर ID पासवर्ड दिलेला असतं, आणखीन काही माहिती तुम्ही त्याच्यामध्ये भरलेली असते आणि नंतर तुम्ही ती विंडो क्लोज करून टाकलेली असते. तर हे करत असताना तुम्ही तुमचा युजर ID पासवर्ड सगळ्या गोष्टी तुम्ही त्या बोगस वेबसाईटला देऊन टाकल्या ऑलरेडी. म्हणजे काय झालं की तुम्ही त्या गळाला लागला, त्या मेल पाठवणाऱ्या माणसाच्या गळाला तुम्ही लागला. म्हणून ह्याला म्हणतात फिशिंग अटॅक. ओके, तर हे फिशिंग अटॅक सुद्धा आजकाल खूप कॉमन झालेले आहेत. आपण त्याच्यामध्ये केअरफुली बघत नाही. तर इथं ह्या ऍड्रेस बारमध्ये आपण नेहमी आपलं लक्ष असलं पाहिजे, विशेष करून तुम्ही ज्यावेळी इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी वापरता त्यावेळी. आणि तुम्ही एक बँक म्हणून जर इंटरनेट बँकिंगची फॅसिलिटी देत असाल तर तुम्हाला मी मागेही बोललो होतो की तुमची वेबसाईट ही HTTPS असली पाहिजे. मी तुम्हाला ज्यावेळी इंटरनेट बँकिंग बद्दल सांगितलं होतं त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का बघा, की तुमची वेबसाईट जी आहे ही HTTPS असली पाहिजे. म्हणजे काय की सेक्युअर, तुमची वेबसाईट जी आहे ही सेक्युअर्ड असली पाहिजे. आता हे कसं ठरवणार, हे कसं ठरवलं जातं की तुमची वेबसाईट ही सेक्युअर्ड आहे की नाही? तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल सर्टिफिकेट घ्यावं लागतं. तुमच्या संस्थेला डिजिटल सर्टिफिकेट घ्यावं लागतं आणि ते डिजिटल सर्टिफिकेट तुम्हाला इंटिग्रेट करावं लागतं तुमच्या वेबसाईट बरोबर. आणि हे ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी तुमची वेबसाईट जी आहे ही HTTPS होते. आणि इथं बघा, हे वरती तुम्हाला दिसत असेल, हे लॉकचं चित्र जे आहे, कुलपाचं चित्र तुम्हाला त्याच्यावरती दिसतं. ह्याचा अर्थ आहे की तुमची वेबसाईट जी आहे ही HTTPS म्हणजे सेक्युअर झाली आहे, असा त्याचा अर्थ. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं एक कॉन्फिडन्स तुम्ही या कस्टमरला तुमच्या देत असता की HTTPS तुमची साईट ज्यावेळी असते त्यावेळी की बाबा तू ज्या वेबसाईटशी इंटरॅक्ट करतोय ती माझीच वेबसाईट आहे, म्हणजे आपल्या संस्थेचीच वेबसाईट आहे आणि ही सेफ आहे, सेक्युअर आहे. हा ॲश्युरन्स, ही गॅरंटी तुम्ही तुमच्या कस्टमरला त्याच्या माध्यमातून देत असता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा धोका आपल्याला त्याच्यामध्ये संभावत असतो. तर कम्प्युटर व्हायरस बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. वर्म
हा एक कम्प्युटर व्हायरसचाच प्रकार आहे. तुम्हाला माहिती असेल की काही वर्षापूर्वी एक व्हायरस ह्या इंडस्ट्रीमध्ये आला होता आणि त्या व्हायरसचं नाव होतं आय लव्ह यू. इंटरेस्टिंग नाव आहे व्हायरसचं. आय लव्ह यू असं त्या व्हायरसचं नाव होतं. हा व्हायरस जो आहे हा या वर्म प्रकारात मोडतो. म्हणजे काय की हा व्हायरस जो आहे तुम्हाला एक मेल येतो आणि त्या मेलच्या सब्जेक्टमध्ये लिहिलेलं असतं आय लव्ह यू. आणि तो मेल कुणाला येतो, कुणाकडनं येतो तुम्हाला? तुमच्या एखाद्या मित्राकडनं किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेला जो कोणी असेल एखादा, त्याच्या नावावरनं तुम्हाला हा मेल पाठवलेला असतो. आता हा पाठवायला कोणी व्यक्ती तिकडे समोर बसलेली नाहीये. हे सगळं ऑटोमॅटिक म्हणजे ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून होतं. तुम्हाला फक्त तिथं दिसतं की फ्रॉम मध्ये तुमच्या मित्राचं नाव आहे, तुमच्या ओळखीच्याचं नाव आहे आणि पुढे सब्जेक्ट मध्ये आहे आय लव्ह यू. तुम्हाला कुतूहल वाटतं की अरे हा असं काय लिहायला लागलाय मला आय लव्ह यू म्हणून. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करता. तुम्ही जसं क्लिक कराल त्या सब्जेक्टवरती तसा तो मेल ओपन होतो आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये समजा 100 ऍड्रेसेस आहेत, 200 ऍड्रेसेस आहेत, 500 ऍड्रेसेस आहेत. त्या 500 ऍड्रेसेसना तुमच्या नावाने मेल पाठवला जातो. त्या मेलचा सब्जेक्ट असतो आय लव्ह यू. ह्याचा इफेक्ट बघा कसा आहे. ह्याला आपण म्हणतो टेक्निकल भाषेमध्ये आपण ह्याला म्हणतो कॅस्केडिंग इफेक्ट. म्हणजे एकाचे 10, 10चे 100, 100चे 1000, 1000चे 1,00,000 असा हा मल्टिप्लाइंग इफेक्ट आहे त्याच्यामध्ये. तर हा हा व्हायरस या इंडस्ट्रीमध्ये आला होता आणि याच्यामुळं कोट्यावधी डॉलर्सचं नुकसान युरोपियन देशांना सोसावं लागलं. कारण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी खूप ऍडव्हान्स स्टेजमध्ये आहे आणि तिथलं संपूर्ण नेटवर्क ह्याच्यामुळे ठप्प होऊन गेलं. तर हा जो प्रकार आहे हा वर्म, कम्प्युटर वर्म प्रकारामध्ये म्हणतो. हा व्हायरसचा प्रकार जो आहे हा वर्म प्रकारामध्ये. ट्रोजन बद्दल मी तुम्हाला सांगितलं, जर टाइम बॉम्ब आहे. स्पायवेअर बद्दल मी तुम्हाला सांगितलं. बॉटनेट बद्दल बोललो. झॉम्बी, झॉम्बी म्हणजे काय की मल्टिपल मशीनवरनं ज्यावेळी अटॅक केला जातो, डी डॉस तुम्हाला मी जे सांगितलं, हे डी डॉस अटॅक जो आहे तो या झॉम्बी झॉम्बी प्रकारातनं हा केला जातो. तर बॉटनेट हे सिंगल मशीनवरनं अननेसेसरी रिक्वेस्ट पाठवणे, दॅट इज बॉटनेट. आणि झॉम्बी म्हणजे मल्टिपल मशीन्सवरनं रिक्वेस्ट पाठवतात. बॅकडोर हा पण एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या नकळत आपण एखादी वेबसाईट ज्यावेळी ऍक्सेस करतो त्यावेळी किंवा आपण एखाद्यानं पाठवलेली फाईल डाउनलोड करतो त्याच्यासोबत हा बॅकडोर एंट्री करतो. बॅकडोर एंट्री करून तुमच्या सिस्टम मध्ये राहतो आणि तुमच्या सिस्टम मधून तुमच्या नेटवर्कवरती पसरतो. दॅट इज कॉल्ड एज बॅकडोर. तर हे असे व्हायरसेसचे अनेक प्रकार आहेत आणि ह्याच्यापासून आपल्याला जर बचाव करायचा असेल आपल्याला तर त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आपल्याला इम्प्लिमेंट करणं आवश्यक आहे. म्हणजे पहिलं काय की अँटीव्हायरस सॉफ्टवेअर ही सगळ्यात बेसिक लेवलची सिक्युरिटी आपल्याकडे, की बेसिक लेवलची सिक्युरिटी सिस्टम आपल्याकडे असली पाहिजे, अँटीव्हायरस असलं पाहिजे. तुम्ही फायरवॉल हा एक शब्द ऐकला असेल कदाचित. तो तुमच्या नॉर्मली डेटा सेंटरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तुमच्या ब्रँच लेवलवरती पण असू शकतो जर सर्व्हर तुमच्याकडे असेल तर. तर फायरवॉल म्हणजे काय की तिथं आपण थोडक्यात तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाताना जसं डोर कीपर असतो मध्ये, डोर कीपर काय करतो की तुमचं तिकीट चेक करतो, त्याच शोचं तिकीट आहे का, त्याच थिएटरचं आहे का, या सगळ्या गोष्टी चेक करतो. तुमचा क्लास कुठला आहे हे बघून तुम्हाला तो आतमध्ये एंट्री देतो. एक्झॅक्टली हेच काम फायरवॉल करत असते. फायरवॉल हा एक शब्द आहे. आपल्याला एक घाणेरडी सवय असते, आपण हे जे टेक्निकल शब्द आहेत हे अननेसेसरी तोडतो मध्येच. मी बऱ्याच लोकांना बघितलंय की ते हार्डवेअर, हे हार्डवेअर हे दोन शब्द नाही आहेत. हार्डवेअर हा एकच शब्द आहे. सॉफ्टवेअर, हार्डवेअर हे दोन शब्द नाही आहेत. हार्डवेअर, सॉफ्टवेअर हे एक सिंगल शब्द आहे. तसंच अँटीव्हायरस हा एक शब्द आहे. हे दोन शब्द नाही आहे. दोन केले की त्याचं मिनिंग बदलतं. फायरवॉल हे दोन शब्द नाही आहे. हे फायरवॉल हा एक शब्द आहे. तर फायरवॉल काय करतं की डोर कीपर सारखं काम करत असतं. नोन व्यक्तीलाच आतमध्ये प्रवेश देण्याचं काम, म्हणजे नोन कम्प्युटरचंच कम्युनिकेशन आतमध्ये पोहोचू शकेल सर्व्हरवरती, ही व्यवस्था करण्याचं काम फायरवॉल करत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी तुम्हाला काही सायबर अटॅक बद्दल तुम्हाला आता माहिती सांगितली आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बद्दल सांगितलं. हा एक शब्द तुम्हाला कदाचित तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल, ज्याला आपण म्हणतो स्पॅम. स्पॅमचा अर्थ काय की अनवॉन्टेड मेल्स. आता हे फिशिंग अटॅक तुम्हाला मग अशी मी जो सांगितला, हा फिशिंग अटॅक करणारी लोक स्पॅम पाठवतात. म्हणजे हजारो मेल्स हे त्या सिस्टमकडनं पाठवले जातात त्यांच्याकडनं बल्कमध्ये. याला आपण बल्क मेलिंग असंही म्हणतो. तर बल्क मेलिंग हे
बऱ्याच वेळा स्पॅम म्हणून पकडलं जातं. स्पॅम म्हणजे काय? अनवॉन्टेड मेल्स. तर स्पॅम हा पण एक प्रकार जो आहे हा लोकांना ट्रॅप करण्यासाठी हा प्रकार वापरला जातो. म्हणजे मेल पाठवायची, अशी शेकडो हजारो मेल्स पाठवायची. 1000 मधले 100 लोकांनी जरी त्या लिंकवरती क्लिक केलं आणि आपली माहिती दिली तरी ते 1000 मेल पाठवणाऱ्यांचं काम झालं थोडक्यात. म्हणजे 900 लोकांनी तो मेल इग्नोर केला, पण 100 लोकांनी त्याच्यावरती क्लिक केलं तर 100 लोकांची युजर आयडी पासवर्ड त्या लोकांना मिळाले समोरच्या. तर हे खूप डेंजरस हा सगळा प्रकार आहे. मी तुम्हाला की लॉगर बद्दल पण सांगितलं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. सायबर क्राईम हे जे घडतात, म्हणजे सायबर गुन्हे जे घडतात, हे सगळे ह्या वेगवेगळ्या प्रकारानं घडतात. म्हणजे स्पॅम मेल्स पाठवून घडतात, फिशिंग अटॅक आहेत. म्हणजे हे सगळे प्रकारचे अटॅक आहेत. हे अटॅक जे होतात त्याला आपण म्हणतो सायबर क्राईम. ह्या अटॅक मधनं जो परिणाम होतो त्याला आपण म्हणतो सायबर क्राईम. तर ही तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स तुम्ही जरूर वाचा. मी तुम्हाला वारंवार हेच सांगतोय की ह्या नोट्स ठेवायला नाही दिलेल्या नुसत्या, या नोट्स तुम्ही जरूर वाचा. या नोट्समध्ये खूप छान माहिती तुम्हाला दिलेली. मी आता हे स्क्रीनवरती तुम्हाला जे दाखवतोय त्या नोट्समधनंच दाखवतो. हे अतिशय सोप्या शब्दामध्ये दिलेल्या आहेत या गोष्टी, आणि या आता मी तुम्हाला ज्या सगळ्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर मी तुम्हाला आता सायबर क्राईम, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, त्याच्यामधले 3 घटक CIA, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी अँड अवेलेबिलिटी, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टीला धोका कशापासून संभवतो तर ते सिक्युरिटी थ्रेट्स मी तुम्हाला सांगितले, आणि त्या सिक्युरिटी थ्रेट्सचा उपयोग करून ज्यावेळी गुन्हा घडतो त्याला आपण म्हणतो सायबर क्राईम्स. आणि ते सायबर क्राईम घडले तर त्याच्यावरती कायदेशीर तरतूद काय आहे हे मी तुम्हाला काल ऑलरेडी सांगितलेलं आहे कालच्या सेशनमध्ये. तर हा बराचसा पोर्शन जो होता आपला तो आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेला. आता जर तुमची काही शंका असेल तर 1-2 मिनिटात विचारा, अदरवाईज आपण पुढच्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमकडे वळू, त्या सेशनकडे वळू. थोडं व्हिडिओ ऑन करा सर्वांनी एकदम. कुणाला काही शंका आहे, काही विचारायचं आहे? इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आणि सायबर क्राईम, सिक्युरिटी थ्रेट्स आणि सायबर क्राईम याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. मगाशी नंदकिशोर लकडे जे म्हणले की आम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला उलट सांगेन की तुम्ही माहिती करून घ्या. तुमच्या IT डिपार्टमेंट वाल्यांना विचारा की अरे बाबा आपल्याकडे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी काय आहे का. तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक मिळून जाईल की तो म्हणेल हा आहे, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी आपली आहे, आम्ही पाठवलेली आहे हेड ऑफिस मधनं, वाचली नाही का तुम्ही. तर हे तुमच्या IT वाल्यांना तुम्ही विचारा एकदा की असं काही आहे का आपल्याकडं. आम्हाला आमच्या सेशनमध्ये असं सांगण्यात आलं की इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पॉलिसी प्रत्येक बँकेकडे असणं कंपल्सरी आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ही पहिली स्टेज झाली. मी काल एका गोष्टीचा उल्लेख केला होता की आज RBI किंवा नाबार्ड आपल्याला काय म्हणते की तुमच्याकडे सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क असलं पाहिजे. म्हणजे प्रॉपर प्रत्येक बँकेकडे एक प्रॉपर यंत्रणा, सायबर सुरक्षेची यंत्रणा असली पाहिजे असं RBIचं म्हणणं आहे, RBI आणि नाबार्डचं म्हणणं आहे. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी तर ही पहिली स्टेप झाली. तुमचं स्टेटस जे आहे त्याच्या पुढे असणं अपेक्षित आहे RBI आणि नाबार्ड. तर काही प्रश्न आहे का तुमचा? तुमचा प्रश्न नसेल तर मी पुढे जातो. मला बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण लेक्चर देतोय का कीर्तन करतोय मला कळत नाही. आता उद्यापासून मी सेशनला सुरुवात करताना म्हणेल कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. तुम्ही म्हणायचं पुढं काय? उद्यापासून आपण सेशनला तशी सुरुवात करू. कीर्तनकार असताना आम्हाला सगळ्यांनाच आजकाल असं वाटायला लागले की आपण कीर्तन करतोय असं वाटतंय आपल्याला. काय प्रश्न नाही, काही नाही, कोणी काही विचारत नाही. तुम्हाला समजलंय की नाही आम्हाला कळत नाही. व्हिडिओ तर ऑन करा सर्वजण.
काय वैभव तर हा सर. उद्यापासून म्हणूया ना आपण सुरुवातीला पुंडलिक वर्धे म्हणूया उद्यापासून. निलेश दापटे, नंदकिशोर कुठं आहे? नंदकिशोर आहे का? लकडे आहेत का? नंदकिशोर लकडे. हनबर मॅडम, बोला. एकही कोणी बोलत नाहीये. हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे खरं तर. हनबर मॅडम, गावडे, स्नेहा गावडे मॅडम, बोला. चला ठीक आहे. तुम्हाला काही शंका नसतील तर आपण पुढचा जो टॉपिक आहे आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, ते तिकडे वळूया आपण. तुमच्या नोट्समध्ये पेज नंबर 58 वरती तुम्हाला टॉपिक मिळेल. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस हा हा कॉम्पोनंट आहे आपल्याला ॲक्च्युली. आपण मागच्या टर्ममध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट या दोन गोष्टी शिकलोय. या टर्ममध्ये आपल्याला मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल या दोन गोष्टी आहेत. हा सिक्वेन्स मी मुद्दाम थोडासा मागं पुढं केलाय. खरं तर आपल्या सिलेबस प्रमाणे जर आपण गेलो तर पहिल्यांदा MIS आहे, नंतर MS एक्सेल आहे, मग MS ॲक्सेस आहे आणि सगळ्यात शेवटी IT डेव्हलपमेंट्स असं आहे. पण आपण थोडंसं सिक्वेन्स त्याचा बदलतोय आपल्या कन्व्हिनियन्सनुसार. कन्व्हिनियन्स म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटावं या उद्देशाने ऍक्च्युली ते खरं तर केलं होतं. पण काय मला त्याचं तर काही चिन्ह दिसत नाही, कारण तुमच्याकडनं काही प्रश्न येत नाहीयेत किंवा काही उत्सुकताही तुमच्यामध्ये दिसत नाही की या गोष्टी काय आहेत बाबा, याच्याबद्दलची थोडीशी जास्त माहिती करून घ्यावी, असंही काय मला कुठं जाणवत नाहीये. आणि माझंच ऑब्झर्वेशन नाहीये, आमचे चारही कलिग्स जे आहे आमच्या सर्वांचंच हे मत आहे की तुम्ही लोक अजिबात बोलत नाही, पार्टिसिपेट करत नाही सेशनमध्ये. एनिवे, तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आज आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस हे बेसिकली डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम टूल आहे आपल्याकडे उपलब्ध असलेलं. मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, हे वर्ड प्रोसेसर आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल ही वर्कशीट प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आपण जे शिकलो ऑलरेडी ते प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर आहे. यातला चौथा कॉम्पोनंट जो आहे मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस हा आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणजे नक्की काय? तर तुम्हाला जर आठवत असेल की मी तुम्हाला मागच्या टर्ममध्ये ज्यावेळी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बद्दल बोललो होतो, कुठलंही ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असू दे, आता तुम्हाला ते निश्चित आठवणार नाही याची मला खात्री आहे. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय हे मी सांगितलं होतं, कारण तुम्हाला दिवाळीच्या आधीच काही आठवत नाही तर मागच्या टर्म मधलं काय आठवणार? म्हणजे दॅट इज आउट ऑफ क्वेश्चन. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं मी तुम्हाला काही सांगितली होती की कोर बँकिंग सॉफ्टवेअर हे तुमचं ऍप्लिकेशन आहे. ERP सॉफ्टवेअरमध्ये SAP, बान, MFG Pro हे सगळे ERP सॉफ्टवेअर्स आहेत. ओरॅकल ई-बिझनेस सूट हे सगळे ERP सॉफ्टवेअर्स आहेत. तर ही सगळी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये येतात. टॅली हे एक ऍप्लिकेशन आहे. रेल्वे रिझर्वेशन सिस्टम, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम, हॉटेल मॅनेजमेंट सिस्टम, हे सगळे वेगवेगळ्या प्रकारची ऍप्लिकेशन्स आहेत बेसिकली. आता हे कुठलंही ऍप्लिकेशन आपण ज्यावेळी वापरत असू, तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जे कोर बँकिंग ऍप्लिकेशन वापरत असता, हे कोर बँकिंग ऍप्लिकेशन वापरत असताना त्याचे दोन घटक असतात मुख्य. एक जो फ्रंट एंड, ज्याला आपण म्हणतो फ्रंट एंड, म्हणजे तुम्ही जे वापरताय दॅट इज कॉल्ड एज फ्रंट एंड. म्हणजे तुम्ही ज्या माध्यमातून तुम्ही त्या सॉफ्टवेअरशी इंटरॅक्ट करताय, तुमच्या संगणकाशी इंटरॅक्ट करताय, त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड. फ्रंट एंड म्हणजे काय? ते जे तुम्हाला दृश्य स्वरूपात आहे दॅट इज कॉल्ड एज फ्रंट एंड. आणि तुमच्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा दुसरा भाग जो असतो, दुसरा कॉम्पोनंट जो असतो दॅट इज कॉल्ड एज बॅक एंड. म्हणजे तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती तुमच्या कस्टमरचा अकाउंट नंबर टाकता, त्या कस्टमरनी विड्रॉल करायची असलेली अमाऊंट टाकता, त्यानंतर त्याची सही आहे की नाही ती चेक करता. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, डेट त्याच्यामध्ये पंच करता,
तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या की इन करता, की इन केल्यानंतर तुम्ही अकाउंट नंबर टाकल्यानंतर पटकन तुम्हाला त्या अकाउंट होल्डरची माहिती सगळी तुमच्या समोर येते. तुम्ही कधी अकाउंट होल्डरचं नाव टाईप करता का ट्रान्झॅक्शन भरताना? तुम्ही ट्रान्झॅक्शन भरत असताना तुम्ही त्या कस्टमरचं नाव भरता का कधी? नाही नाही. नाव भरत नाही तुम्ही त्या कस्टमरचा अकाउंट नंबर फक्त टाईप करता. तसंच तुम्ही कधी मॉलमध्ये खरेदी करायला गेला असाल तर समजा तुम्ही कोलगेट टूथपेस्ट खरेदी केली आहे, तर कधीही तुम्ही बघितलं नसेल की तो कोलगेट असं टाईप करतो तिथे. काही टाईप करायची गरज नाही. त्याला बारकोड रीडर आपण शिकलोय मागच्या टर्ममध्ये. बारकोड रीडरच्या समोर तो धरतो फक्त. त्या बारकोड रीड केला की ऑटोमॅटिकली त्या आयटमचं डिस्क्रिप्शन त्याच्या समोर येतं. तसंच तुम्ही ज्यावेळी त्या अकाउंट नंबर तुमच्या कस्टमरचा त्याच्यामध्ये फीड करता, त्या कस्टमरची माहिती तुमच्या समोर येते. त्यानंतर तुम्ही ते पैसे विड्रॉ करत असेल तर विड्रॉल अमाऊंट किंवा डिपॉझिट अमाऊंट त्याच्यामध्ये टाकता, डेट टाकता. या सगळ्या गोष्टी एंट्री केल्यानंतर तुम्ही ओके किंवा सबमिट म्हणता. तुम्ही ओके सबमिट केल्यानंतर ही माहिती नक्की जाते कुठं, ह्याचा कधी काही विचार केलाय का तुम्ही कुणी? त्या कस्टमरचा अकाउंट नंबर, त्या ट्रान्झॅक्शनची डेट, ती अमाऊंट, त्याचं डिस्क्रिप्शन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जातात कुठं नक्की? किंवा अकाउंट नंबर टाकल्यानंतर ती माहिती नक्की येते कुठून तुम्हाला? याबद्दल तुम्ही कधी उत्सुकतेनं विचारलंय का कुणाला? तुमच्या कलिगला विचारलंय का? तुमच्या IT डिपार्टमेंटच्या लोकांना विचारलंय का? किंवा तुम्हाला काही माहिती आहे का या संदर्भातली? नाही. तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला माहिती करून घ्यायची इच्छा पण नाही. ती उत्सुकता तुमच्यामध्ये नाहीये. तर ही माहिती जी आहे, ही माहिती तुमच्या डेटाबेस सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर केलेली असते. हे एक वेगळ्या पद्धतीचं सॉफ्टवेअर आहे. तुमच्या समोर तुम्ही ज्या माध्यमातून इंटरॅक्ट करताय, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोग्राम, ऍप्लिकेशन, ऍक्च्युअल ऍप्लिकेशन. आणि ह्या ऍप्लिकेशन मधून कॅप्चर केलेला डेटा जो आहे, हा साठवण्याचं काम या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये केलं जातं. म्हणजे हा डेटा अल्टिमेटली जाऊन स्टोअर होतो, साठवला जातो. कुठं? तर त्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये. म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हा त्या सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन हा डेटा तुमचा स्टोअर होतो. आणि तुम्हाला हवा असेल त्यावेळी तुम्हाला तो परतही दिला जातो. त्यात स्टोअर केला जातो, तो तुम्हाला परत दिला जातो. त्याच्यावरती प्रोसेसिंग प्रक्रिया केली जाते, त्यातनं रिपोर्ट जनरेट होतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मुळे या शक्य होत असतात. आता तुम्ही कधी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बघितली आहे का? म्हणजे तुमचा डेटा ज्या सॉफ्टवेअरमध्ये स्टोअर होतं ते सॉफ्टवेअर तुम्हाला कधी दिसत नाही. तो डेटा कुठं स्टोअर होतोय ह्याचीही कल्पना तुम्हाला नाही. म्हणजे हे आपल्याला दृश्य स्वरूपात नाहीये. म्हणून ह्या भागाला, ह्या कंपोनंटला आपण म्हणतो बॅकएंड. एक आपल्या समोर जे दिसतंय दॅट इज फ्रंट एंड, आणि हा डेटा जिथं जाऊन स्टोअर होतोय त्याला आपण म्हणतो बॅकएंड. फ्रंट एंड आणि बॅकएंड. तर बॅकएंडचं काम जे आहे, हे बॅकएंडचं काम ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत असतं, ज्या सॉफ्टवेअरमुळे होत असतं, त्या सॉफ्टवेअरला म्हणायचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता या 3 शब्दांचे अर्थ आपण आज पहिल्यांदा थोडंसं समजावून घेऊ. डेटाबेस आहे तो. हा शब्द पुन्हा तोडायचा नाही. डेटाबेस हे 2 शब्द नाही आहे. डेटाबेस हा एक शब्द आहे. पण त्या शब्दामध्ये 2 घटक आहेत. एवढं मात्र खरं की डेटाबेस हे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. हा दोन्ही शब्दाचा मिळून तो शब्द झालेला आहे डेटाबेस. तर डेटा बद्दल आपण बोललेलं आहे पूर्वी, तुम्हाला आठवत असेल तर. डेटाची व्याख्या जी आहे दॅट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. डेटाची व्याख्या काय? तर कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. मग डेटाची व्याख्या ही जर आहे तर डेटाबेस म्हणजे नक्की काय? तर डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. म्हणजे तुमच्या बँकेच्या डेटाबेसमध्ये आमच्या ICMच्या एम्प्लॉईजची माहिती असण्याची काय आवश्यकता नाही त्याच्यामध्ये. का आवश्यकता आहे? आम्ही कंडक्ट करत असलेले प्रोग्राम, आम्ही इथं काम करत असलेल्या व्यक्ती, ह्याची माहिती तुमच्या डेटाबेसमध्ये असण्याची काय आवश्यकता नाही. तुमच्या डेटाबेसमध्ये काय असणार? तुमच्या कस्टमरचा डेटा असणार, तुमच्या एम्प्लॉईचा डेटा असणार, त्या कस्टमरनी केलेले ट्रान्झॅक्शनचा डेटा असणार, त्या कस्टमरनी घेतलेल्या लोनचा डेटा असणार, त्याचे डिपॉझिटचा डेटा असणार.
त्याची सेक्युरिटी तुमच्याकडे काय असेल तर तो डेटा तुमच्याकडे असणार. तर हा हा सगळा जो डेटा आहे, हा सगळा डेटा हा रिलेटेड डेटा आहे. तर डेटाबेस म्हणजे काय? तर कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा म्हणजे डेटाबेस. तर डेटाबेस आपण बघितलं. आता मॅनेजमेंट आपल्या सर्वांना माहिती आहे की मॅनेजमेंट इज ऍक्ट ऑफ प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोल. हे सगळं तुम्ही शिकलाय या मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये. म्हणजे प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, कंट्रोल, एक्झिक्युशन, फीडबॅक या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मॅनेजमेंट मध्ये येतात, व्यवस्थापनामध्ये येतात. मग आता हे डेटाबेस आपण म्हणतोय काय की मॅनेजमेंट ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे माझा डेटा स्टोअर करण्यासाठी ऍड, एडिट, डिलीट आणि रिपोर्ट हे करण्यासाठी उपलब्ध असलेली प्रणाली, उपलब्ध असलेली सिस्टम म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर इथं मॅनेजमेंटचा अर्थ डेटाबेसशी संदर्भात आपण ज्यावेळी बोलतोय त्याचा अर्थ असा आहे की डेटा स्टोअर करणे, मॉडिफाय करणे, त्याच्यावरनं प्रोसेस करणे, रिपोर्ट तयार करणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट मध्ये येतात, डेटाबेसच्या मॅनेजमेंट मध्ये येतात. तर डेटाबेस मॅनेजमेंट आणि तिसरा भाग यातला जो आहे त्याला आपण म्हणतो सिस्टम. ही एक सिस्टम आहे. हे सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हा त्यातला एक प्रकार आहे. मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस किंवा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे बेसिकली. सिस्टमची व्याख्या पण आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेली आहे की सिस्टम म्हणजे सेट ऑफ इंटर रिलेटेड कंपोनंट्स वर्किंग टुगेदर टू अचीव्ह सर्टन ऑब्जेक्टिव्ह. ही व्याख्या आपण बघितली मागच्या टर्ममध्ये. तर इथं सुद्धा आपण ज्यावेळी डेटाबेस मॅनेजमेंट बद्दल बोलत असतो त्यावेळी हे डेटा ऍड करण्यासाठी, एडिट करण्यासाठी, मॉडिफाय करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, त्याच्यावरनं प्रोसेस करण्यासाठी, त्याच्यावरनं रिपोर्ट तयार करण्यासाठी आपल्याकडं काही कंपोनंट्स असण्याची आवश्यकता आहे, काही टूल्स असणं आवश्यक आहे. आणि ही टूल्स ज्यावेळी एकत्रित काम करतात सगळी त्याला आपण म्हणतो सिस्टम, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर हे एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. आता तुम्ही म्हणाल सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर सॉफ्टवेअरची व्याख्या पण आपण बघितलेली की सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम्स. तर असे अनेक प्रोग्राम एकत्रित काम करतायत ह्या मायक्रोसॉफ्ट ऍक्सेसच्या स्वरूपामध्ये, त्याला आपण म्हणतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. येते लक्षात? तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं मी तुम्हाला फोड करून आता इथं सांगितलं. आता हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम ह्याच्यामध्ये आणखीन एक शब्द ह्याच्या मागं जोडलेला आहे, त्याला आपण म्हणतो RDBMS. R स्टँड्स फॉर रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, RDBMS. तर मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हे जे सॉफ्टवेअर आहे हे एक RDBMS प्रकारामध्ये येतं. आता MS ऍक्सेस हे एकच सॉफ्टवेअर आहे का मार्केटमध्ये उपलब्ध? तर त्याचं उत्तर आहे नाही. मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हे मायक्रोसॉफ्टनी तयार केलेलं एक प्रोडक्ट आहे बेसिकली. त्या प्रोडक्टचा उपयोग आपण डेटाबेस म्हणून करू शकतो. पण मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हे एकमेव सॉफ्टवेअर नाही आहे मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं. इनफॅक्ट मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस हे एक एंट्री लेवलचं सॉफ्टवेअर आहे आपल्याला असं म्हणता येईल. आपण ज्यावेळी मोठ्या ऑर्गनायझेशन बद्दल चर्चा करतो तर त्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस तुम्हाला कधीही बघायला मिळणार नाही. तिथं डेटाबेस मॅनेजमेंटचं काम करणारी सॉफ्टवेअर वेगळी असतात. ती कुठली सॉफ्टवेअर? तर त्याची नावं काही तुम्हाला मी सांगतो की मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस जसं आपल्या डेस्कटॉपवरती काम करतं तशी काही सॉफ्टवेअर जी आहेत ही सर्व्हरवरती काम करतात. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आपण त्याला म्हणू. त्या सॉफ्टवेअरची नावं थोडीशी माहिती नसेल तर माहिती करून घ्या. एक आहे ओरॅकल. तुम्ही ऐकलं असेल कदाचित ह्या सॉफ्टवेअरचं नाव. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे ओरॅकल सॉफ्टवेअर. हे सुद्धा रिलेशनल डेटाबेस कॅटेगरीमध्ये येतं. त्यानंतर SQL सर्व्हर, मायक्रोसॉफ्टचंच आणखीन एक प्रोडक्ट आहे. MS SQL सर्व्हर म्हणतो आपण त्याला. तर SQL हे एक डेटाबेस सर्व्हर सॉफ्टवेअर आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर सायबेस हे पण एक RDBMS टाईपचं सॉफ्टवेअर आहे. इनग्रेस हे पण एक प्रकारचं RDBMS सॉफ्टवेअर आहे. ही सगळी जी सॉफ्टवेअर आहे ही प्राइस्ड सॉफ्टवेअर आहे. लायसन्स आहे त्याच्यासाठी. प्रत्येकासाठी आपल्याला लायसन्स लागतं. यापैकी कुठलंही सॉफ्टवेअर घ्या तुम्ही, मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस असो, ओरॅकल असो,
मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर असो, इनग्रेस असो, सायबेस असो, ही सगळी सॉफ्टवेअर जी आहेत ही प्राइस्ड सॉफ्टवेअर आहे. ह्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. मग ओपन सोर्स आपण मागच्या वेळी जे बघितलं होतं की ओपन सोर्स अशी एक प्रकारची सॉफ्टवेअर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्या ओपन सोर्समध्ये सुद्धा आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट RDBMS सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये बघायला मिळतात. तर ती कुठली? तर ओपन सोर्समध्ये आपल्याला माय एसक्यूएल नावाचं एक सॉफ्टवेअर RDBMS कॅटेगरीमध्ये आपण वापरू शकतो. माय एसक्यूएल आहे, त्याच्यामध्ये पोस्टग्रेस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. अशी काही सॉफ्टवेअर आपण ओपन सोर्स RDBMS या कॅटेगरीमध्ये येतात आपल्याला, तर ती आपण वापरू शकतो. तर ही जी सॉफ्टवेअर आहे ह्याला आपण म्हणतो RDBMS, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम सॉफ्टवेअर. आता ही कुठली सॉफ्टवेअर तुम्ही घ्या, या सॉफ्टवेअरमध्ये, कारण ही सगळी RDBMS आहेत, म्हणजे रिलेशनल डेटाबेस मॅनेज करण्यासाठी उपलब्ध असलेली सॉफ्टवेअर आहे. तर याच्यामध्ये ते मॅनेज करण्यासाठी कुठली टूल्स उपलब्ध आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला टेबल्स क्रिएट करता येतात. टेबल नावाचं टूल आहे त्याच्यामध्ये. फॉर्म ते टूल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. क्वेरी म्हणून त्याच्यामध्ये टूल अवेलेबल आहे, ज्याचा उपयोग आपल्याला डेटा प्रोसेस करण्यासाठी होतो. त्याच्यामध्ये रिपोर्ट नावाचं टूल अवेलेबल आहे आपल्याला, ज्याच्या माध्यमातून आपण रिपोर्ट तयार करू शकतो. त्याच्यामध्ये मॅक्रो आहे, आपण त्याच्यामध्ये सेट ऑफ कमांड्स एकत्रित रन करू शकतो. तर टेबलचा उपयोग काय आहे, तर डेटा साठवण्यासाठी, म्हणजे ते स्टोरेज युनिट आहे, बेसिकली स्टोरेज टूल आहे. तर टेबल वापरून आपण आपला डेटा स्टोअर करू शकतो. फॉर्म वापरून आपण एक युजर फ्रेंडली इंटरफेस त्याच्यामध्ये तयार करू शकतो, ज्याच्या माध्यमातून आपला डेटा त्या टेबलमध्ये स्टोअर करण्याचं काम फॉर्म्स करतात. तर फॉर्म पण एक टूल आहे. टेबल, फॉर्म, एसक्यूएल, क्वेरी, त्याला आपण म्हणतो क्वेरी वापरून आपण तो डेटा प्रोसेस करू शकतो. म्हणजे काही पर्टिक्युलर कॅटेगरीचा डेटा फिल्टर करू शकतो, त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. असे प्रोसेसिंगची जी काम आहे ती आपल्याला क्वेरी वापरून त्याच्यामध्ये करता येतात. त्यानंतर रिपोर्ट जनरेशन टूल त्याच्यामध्ये अवेलेबल आहे, जे वापरून आपण रिपोर्ट तयार करू शकतो. असे टूल्स त्याच्यामध्ये आपल्याला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये उपलब्ध असतात. ह्यापैकी कुठलंही RDBMS तुम्ही घ्या, या सगळ्या RDBMS मध्ये तुम्हाला ही टूल्स त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मधली टूल्स कुठली, असं जर काही प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की डेटाबेस मॅनेजमेंटची टूल्स कुठली आहेत. तर ही टूल्स आहेत त्याच्यामध्ये, की टेबल, फॉर्म, क्वेरी, रिपोर्ट, मॅक्रो, ही सगळी त्याच्यामध्ये उपलब्ध असलेली टूल्स आहेत. आता हा डेटा ज्यावेळी त्या टेबलमध्ये स्टोअर होतो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखाद्या पेपरवरती जर काही माहिती गोळा करायची असेल तर आपण नॉर्मली काय करतो की अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट तयार करतो. त्याच्यामध्ये सिरियल नंबर, नाव, डिस्क्रिप्शन, जे काय असेल अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट तयार करतो. आता हे करत असताना समजा तुम्ही ही माहिती तुम्ही स्वतः भरणार नाहीये, तुम्ही लोकांच्याकडनं कलेक्ट करणार आहे, तर तुम्ही काय करता की इथं वरती हे कॉलम जे बनवलेले आहेत तुम्ही, त्या कॉलमला तुम्ही टायटल देता. कशासाठी? की तुम्ही हा पेपर ज्यावेळी सर्क्युलेट कराल, प्रत्येक व्यक्तीकडे हा पेपर ज्यावेळी जाईल त्यावेळी त्या व्यक्तीला कळलं पाहिजे की कुठल्या कॉलममध्ये त्यांनी काय माहिती त्याच्यामध्ये देणं आवश्यक आहे. हे कळण्यासाठी आपण त्या कॉलमला हेडिंग देतो. तसं तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस मध्ये ज्यावेळी एखादा डेटा स्टोअर करता त्यावेळी कुठल्या कॉलम मध्ये काय स्टोअर केलंय हे एक्सेल आपल्या या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमला कळलं पाहिजे. तर हे कसं कळणार आपल्याला? तर ह्या टेबलचे कॉम्पोनंट सांगतोय मी तुम्हाला आता, की ह्या टेबल्समध्ये आपण ह्या प्रत्येक कॉलमला जे हेडिंग देत असतो, तसं एक्सेलमध्ये त्याला आपण म्हणतो फील्ड, FIELD, फील्ड. आपल्याला त्या टेबलमध्ये फील्ड तयार करावी लागतात. ते फील्ड आपल्याला सांगावं लागतं की फील्डमध्ये टेक्स्ट आहे का, न्यूमरिक आहे का, डेट आहे का, लॉजिकल आहे, काय आहे ते टेबलमध्ये आपल्याला त्या फील्डच्या समोर मेन्शन करावं लागतं. कारण कम्प्युटरला स्वतःहून काहीही करता येणार नाही, आपल्याला या सगळ्या गोष्टी कम्प्युटरला सांगाव्या लागतात. कम्प्युटरला स्वतःची मेमरी नाही, स्वतःची बुद्धी नाही, मेमरी नाही म्हणण्यापेक्षा बुद्धी नाही, कम्प्युटर स्वतःहून काही करणार नाही. तुम्हाला त्या टेबल तयार करत असताना त्या फील्डचं नावं द्यावी लागतील तुम्हाला. तुम्ही फील्डची नावं दिली म्हणजे सिरियल नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, त्याचं क्वालिफिकेशन हे तुम्ही दिलं त्याच्यामध्ये. तर हे काय केलं आपण की फील्ड नेम्स आपण सेट केली. या कलेक्शन ऑफ फील्ड्स इज कॉल्ड ॲज रेकॉर्ड.
या टर्म्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की फील्ड म्हणजे काय, की त्या कॉलमचं हेडिंग म्हणजे फील्ड. आता एक तुमच्यापैकी व्यक्ती समजा वैभव तौर, तर वैभव तौर सिरियल रोल नंबर 4103 काय जे काय असेल तो 4103, त्यानंतर त्यांचं नाव वैभव तौर, त्यांचे ऑर्गनायझेशन, डेट ऑफ बर्थ, हे सगळी माहिती तुम्हाला एका रो मध्ये बघायला मिळेल. तर हा रो जो असतो म्हणजे सेट ऑफ फील्ड्स, रो म्हणजे काय की बेसिकली सेट ऑफ फील्ड्स, ह्याला म्हणतात रेकॉर्ड. डेटाबेस टर्मिनॉलॉजी मध्ये ह्याला म्हणायचं रेकॉर्ड. फील्ड म्हणजे काय, इट इज सिमिलर टू कॉलम नेम. आता मी तुम्हाला जे सांगतोय की मल्टिपल कॉलम्स पुट टुगेदर म्हणजे मल्टिपल फील्ड्स टुगेदर इज कॉल्ड ॲज रेकॉर्ड. फील्डच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो रेकॉर्ड. अशी अनेक रेकॉर्ड म्हणजे रोल नंबर 4101, 4102, 4103 असे 4130 पर्यंत मी ज्यावेळी जाईल, हे झालं टेबल तयार फॉर बॅच 41 किंवा 42 जे काय असेल ते. तर हे झालं एक टेबल तयार म्हणजे 41, 42, 43 मी सगळ्या बॅचेसची रेकॉर्ड हे एका टेबलमध्ये स्टोअर करू शकतो. पण समजा जस्ट इमॅजिन करा की तुम्हाला रोल नंबर नाहीये, तर बऱ्याच वेळा आपण असं बघतो बघा की एकाच नावाच्या 2 व्यक्ती 3 व्यक्ती असू शकतात. तर असं चालेल का आपल्याला? आपण टेबलमध्ये डेटा स्टोअर करत असताना आपल्याकडे समजा वैभव तौर नावाची एक व्यक्ती ह्या 41 मध्ये पण आहे, 42 मध्ये आणि 43 मध्ये पण आहे, असं होऊ शकतं की नाही? पहिली गोष्ट तर नक्की होऊ शकतं. 3 वैभव तौर असू शकतात किंवा 3 एकाच नावाच्या व्यक्ती असू शकतात. मग मला कसं कळणार की वैभव तौर मी 41st बॅचचे म्हणतोय का 42nd चे म्हणतोय का 43rd चे म्हणतोय? त्यासाठी आपण ऑलरेडी व्यवस्था केलेली आहे की तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे प्रत्येकाला. तो रोल नंबर सुद्धा तुम्ही जर केअरफुली बघितला असेल तर 41 म्हणजे तुमची बॅच इंडिकेट करतं त्याच्यामध्ये, आणि नंतर तुमचा जो रोल नंबर असेल तो म्हणजे काय की 4130 असेल तर ते वैभव तौर जे आहेत ते ह्या 41st बॅचचे आहेत. समजा सेकंड मध्ये पण एक वैभव तौर आहेत आणि त्यांचा नंबर आहे 4205, तर ते झाले बॅच 42nd मध्ये. तर हे जे एक फील्ड असतं जे युनिक आयडेंटिफिकेशन देतं त्या रेकॉर्डला, त्याला म्हणतात की फील्ड. की प्रायमरी की असं म्हणतो आपण त्याला म्हणतात प्रायमरी की. म्हणजे ते एक फील्ड जे युनिक आयडेंटिफिकेशन देतं. आपल्या ह्या केसमध्ये रोल नंबर इज अ युनिक फील्ड, युनिक कॉलम. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या डेटाबेसशी संदर्भात आहेत. तर मी तुम्हाला काय सांगितलं की फील्ड, सेट ऑफ फील्ड्स इज कॉल्ड ॲज रेकॉर्ड आणि सेट ऑफ रेकॉर्ड्स इज कॉल्ड ॲज टेबल. म्हणजे ह्या टेबलमध्ये मी ज्यावेळी 41st बॅच, 42nd बॅच, 43rd बॅच आणि येणाऱ्या पुढच्या बॅचेस या सगळ्यांचं रेकॉर्ड मी ज्यावेळी एका टेबलमध्ये स्टोअर करेन, एकाच टेबलमध्ये साठवेन, त्या सगळ्या डेटाला मिळून म्हणायचं टेबल. तर टेबल हे तुम्हाला मी आज सांगितलं. उद्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्या गोष्टी प्रॅक्टिकली बघू. मी तुम्हाला MS ऍक्सेस ओपन करून त्याच्यामध्ये टेबल कसं क्रिएट करायचं, टेबल क्रिएट केल्यानंतर फॉर्म कसा क्रिएट करायचा, फॉर्म क्रिएट करून तो डेटा स्टोअर कसा करायचा, क्वेरी कशी वापरायची, त्यानंतर रिपोर्ट कसा जनरेट करायचा, हे आपण मे बी नेक्स्ट सेशन मध्ये या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. या प्रॅक्टिकली कशा हँडल करायच्या. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत या थेरॉटिकल आहेत. तुम्हाला ह्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत या नोट्स तुम्ही जरूर वाचा. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळामध्ये कव्हर करणं कठीण आहे. मी तुम्हाला खूप महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगतोय, आणि प्रॅक्टिकल गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित कुठं वाचून समजणार नाही, त्या प्रॅक्टिकल गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन दाखवेन की MS ऍक्सेस मध्ये काम एक्झॅक्टली कसं केलं जातं. तर ते तुम्हाला मी पुढच्या सेशनमध्ये सांगतो. जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारायला हरकत नाही. नेक्स्ट सेशनमध्ये आपण MS ऍक्सेस कंटिन्यू करू. पुढच्या सेशनमध्ये आता मी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी मी कव्हर करेन. टेबल क्रिएट करणं, प्रायमरी की डिफाईन करणं, फॉर्म क्रिएट करणं, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघू. मॅडम जॉईन झाल्यात मला वाटतं. तुमचे काही प्रश्न असतील तर पटकन विचारा.
तुमचे प्रश्न असतील तर आपण थांबू मॅडम. आपण म्यूट आहे. Yes, sir. हा येस. थँक्यू. जय हिंद. Thank you, sir. Thank you very much. Good afternoon. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. सभी मैं चालू कर रही हूँ. लास्ट क्लास में हम लोग ग्रुप एंड ग्रुप डायनामिक्स, पावर एंड पॉलिटिक्स इसके बारे में देखे थे. आज लीडरशिप इसके बारे में आज देख लेंगे.